महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वारळ ग्रामपंचायतीचा सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव विशेष सभेत अमान्य ठरवण्यात आला आहे। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 35(1) अंतर्गत सरपंच सौ कविता महेंद्र पेरवी आणि उपसरपंच श्री किरण काशीराम चाळके यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या 5 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता। या ठरावावर निर्णय घेण्यासाठी गुरुवार दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता वारळ ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। ही सभा म्हसाळ तहसीलदार श्री सचिन खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। सभेत हात उंचावून मतदान घेण्यात आले। यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 5 सदस्यांनी तर विरोधात 3 सदस्यांनी मतदान केले। मात्र महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958च्या कलम 35(3) नुसार अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी उपस्थित सदस्यांच्या 3/4 म्हणजे किमान 6 सदस्यांचे बहुमत आवश्यक असते। आवश्यक बहुमत न मिळाल्याने हा अविश्वास ठराव अमान्य ठरवण्यात आला। त्यामुळे सरपंच सौ कविता पेरवी आणि उपसरपंच किरण चाळके हे दोघेही आपल्या पदावर कायम राहणार आहेत। सध्याच्या ग्रामपंचायत बॉडीची मुदत 4 नोव्हेंबर 2028 पर्यंत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा।